महत्त्वाची राजकीय बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज तातडीची बैठक बोलावली आहे। आज दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। शिवसेनेचे सर्व आमदार, मुख्य म्हणजे कोकणातील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित असणार आहेत। दरम्यान 2 दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढा सुटण्याची ही शक्यता आहे। रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा अजूनही तिढा सुटलेला नाहीये। 2 दिवसात हा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र त्याआधीच आज दुपारी 3 वाजता एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे आणि सर्व शिवसेनेच्या आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात? तर मी आता बघितलं तर कोकणातील राजन साळवी यांच्या प्रवेशानंतर आज काही महत्वाच्या बैठका एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृहावर ठेवलेल्या आहेत। जशा शासकीय बैठक आहे त्यासोबतच संघटनात्मक काही महत्वाच्या बैठका आहे। यामध्ये मुंबईतल्या सगळ्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। कोकणातल्या देखील आमदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर त्यापूर्वी दुपारी 3 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे हे मुंबईतील आमदारांसोबत चर्चा करतील। यावरनं कुठेतरी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातली रणनीती, त्यासोबतच मुंबईचं संघटन मजबूत करण्यासंदर्भातल्या सूचना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या आमदारांना देण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर कालच भाजपाचे मंत्री, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते। यावरनं एप्रिल ते मे महिन्यामध्ये निवडणुका लागू शकते अशी परिस्थिती आहे। आणि अशी परिस्थिती असतानाच आता आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे, ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर येत्या काही दिवसात म्हणजे 2च दिवसात पालकमंत्रीपदाचा तिढाही सुटेल असं त्यांनी म्हटलेलं आहे।